20,000ची कॅश ठेवाल तर शिक्षा. कॅश सापडल्यास 100% दंड भरावा लागेल. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही घरामध्ये किंवा कुणाला 20,000पेक्षा जास्त रक्कम देत असाल तर दुप्पट म्हणजे 100% दंड भरावा लागणार आहे. होय, असा दावा करण्यात आलाय. तुम्ही 20,000ची रोकड कुठून आणली? एवढे पैसे कशासाठी आणले? याचं जर उत्तर तुम्हाला देता आलं नाही, ते व्यवहाराचे कागदपत्र नसतील तर कारवाई होऊ शकते, असा दावा करण्यात आलाय. मात्र या दाव्यात तथ्य आहे का? कारण सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. बरेच जण घरात 20,000पेक्षा कॅश ठेवतात. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी या व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. जर तुम्ही 20,000 रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार केल्यास अडचणीत येऊ शकता. आयकर कायदा 1961च्या कलम 271D नुसार कारवाई होऊ शकते. दुप्पट रक्कम दंड म्हणून आकारली जाईल. हा मेसेज व्हायरल होतोय, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. याबाबत एक्सपर्ट सोप्या भाषेत माहिती देऊ शकतात. त्यामुळे आमचे प्रतिनिधी सीएना भेटले आणि त्यांना व्हायरल मेसेज दाखवून खरंच घरात 20,000पेक्षा जास्त कॅश असेल तर आयकर विभाग दंड ठोकू शकतं का, याबद्दल माहिती जाणून घेतली. पण यात काही अपवाद असा आहे की ज्यांचे घेणारा आणि देणारा हे दोन्ही जर ॲग्रिकल्चरल इन्कम कमावणारे असतील आणि त्यांचं कुठलंच इन्कम हे टॅक्सेबल नसेल तर त्याला 20,000ची मर्यादा नाही आहे. आणि जर तुम्ही पेमेंट करताना गव्हर्मेंट कंपनीज, गव्हर्मेंटची डिपार्टमेंट्स आणि टॅक्सेशन वगैरे याला जर तुम्ही पेमेंट करत असलात तर 20,000च्या पेमेंट जास्त पेमेंट केलेलं चालतं. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. 20,000हून अधिक पैसे घरी ठेवल्यास कारवाई होऊ शकते. आयकर कायद्यातील कलम 271D मध्ये कारवाईचा उल्लेख आहे. व्यवहाराचे कागदपत्र नसल्यास 100% दंड आकारला जाईल. छोटे व्यापारी नेहमी कर्ज देतात किंवा घेतात, त्यांना सूट असते. बँक, UPI, पोस्ट ऑफिसमधील व्यवहार सुरक्षित आहेत. त्यामुळे तुम्हाला आता पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्यावी लागणार आहे. पैसे कसे आले हे सिद्ध न केल्यास देणाऱ्या आणि घेणाऱ्यावरही कारवाई होऊ शकते. या नियमात शेतीतून उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत आता 20,000पेक्षा जास्त कॅश ठेवाल तर शिक्षा होणार असल्याचा दावा सत्य ठरलाय. सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज, पुणे.